उपस्थित सर्व उपासक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांना, सरांनी अचानक फोन केला की असं एक काहीतरी कार्यक्रम ठेवतोय आणि एक लेक्चर ठेवतोय. तुमचं ठेवू का हा प्रश्न नव्हता, लेक्चर ठेवतोय तेवढा हक्क आहे त्यांचा. म्हटलं ठीक आहे सर, फक्त आता इंजिनिअरिंग ॲडमिशन चालू आहे आणि मी इन्चार्ज असल्यामुळे फुल माझ्यावर रिस्पॉन्सिबिलिटी आहे, त्यामुळे थोडंसं वेळ देता आला नाही. सरांनी गडबडीतच हे केलं. आता जे काय तुम्ही मागच्या 1 तासापासून मला वाटतं ऐकत आहात भूषण लोंढे सरांना, त्याच्या अगोदर आमची बरोबर चर्चा झालेली आहे समाज कल्याणामध्ये आल्यापासून. कारण स्कॉलरशिपच्या बाबतीत जे काही प्रश्न विद्यार्थ्यांचे निर्माण होतात त्यासाठी अनेक वेळा मी समाज कल्याणाला जातो. ते माझं काम नाही आहे, परंतु असं म्हणून चालत नाही, कारण विद्यार्थ्याला कुठेतरी एक आधार नक्कीच लागतो शिकत असताना. साधं मी कुठल्या कॅटेगरीचा आहे हे कोणाला कळेल या दृष्टीने विद्यार्थी कॉलेजमध्ये आपली जात सुद्धा सांगत नाही, कॅटेगरी सुद्धा सांगत नाही. हे सगळ्यांनी अनुभव असेल, म्हणजे मी सांगतो एका नवीन गोष्ट नाही आहे. त्यातून त्यांची ओळख झाली, कळाले की भूषण लोंढे सर कसे आहेत, त्यांनी जे काही विचार मांडले, जे काही आता म्हणजे प्रस्तुत केलं, जे काही नक्कीच विद्यार्थ्यांना अशी मनातून आग लागली असेल की आता मी काय काय केलं पाहिजे. त्याच्यानंतर माझ्यासारखं भाषण करणं म्हणजे थोडंसं जेव्हा फोन कर पडलं असं होईल, परंतु मला एक असं वाटतं आग जेव्हा लागते किंवा एखादा पूर येतो तर ते प्रचंड ताकद असते त्याच्यामुळे. तर त्या ताकदीनं ते सगळं जाळून न जाता त्याला कुठतरी एक दिशा जर दिली थोडीशी, तर नक्कीच त्याचा प्रॉपर जेवढं जाळायचं आपल्याला तेवढं आणि जेवढं त्यातून सुलाखून निघायचं तेवढंच घडू शकतं. तर मी तेवढा प्रयत्न करायचा, म्हणजे सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करीन की ते लागलेली जी आग आहे ती फक्त तुमच्यामध्ये चांगले गुण सळाकून म्हणजे असे झळकून निघतील याच्यासाठी मदत करेल. सरांनी बरेच मुद्दे तर मांडले. बाबासाहेबांचे विचार जेव्हा डोक्यात घेतो नक्कीच प्रत्येकालाच, कारण प्रत्येक शिकलेले सगळेजण आहेत, माणसाच्या म्हणजे अंगाला असे शहारे येतात, नुसतं नाव नाही. मला तरी ही भावना आहे नेहमीच, ज्या ठिकाणी कुठे मी जातो, लेक्चर देण्यासाठी जातो किंवा भाषणासाठी जातो, तेव्हा बाबासाहेब नावसुद्धा जेव्हा वाचतो किंवा आपण मनात येतं ना, एक शहार येतात. तर आज आपण इथे जे उभे आहोत कदाचित नसतो आपण, किंवा ज्या कॉलेजमध्ये आम्ही शिकवतो. मी विद्यार्थ्यांना प्रत्येक वेळी सांगतो, आमच्या इथे SC/ST सेल आहे, जेव्हा विद्यार्थ्यांची मिटिंग घेतो त्या विद्यार्थ्यांना प्रत्येक वेळी मी ही जाणीव करून देतो की बाबांनो, जर बाबासाहेब नसते, या कॉलेजमध्ये येऊन बसणं, या कॅन्टीनमध्ये येऊन वडापाव खाणं किंवा या बेंचवर शिकणं फार लांबचं स्वप्न होतं. स्वप्नसुद्धा डोक्यात आलं नसतं. ही जी बाहेरची भिंत आहे ना दगडाची, तिला सुद्धा तुम्हाला कोणी हात लावू दिला नसता. म्हणजे एवढं महान कार्य बाबासाहेबांनी केलं, जे म्हणजे माझ्यासारखे सांगणं म्हणजे खूप छोटी गोष्ट आहे. सरांनी आता जे उल्लेख केला, मी इंजिनिअरिंगकडे येतोच, बऱ्याच जण असते त्याच्याकडे 10वी-12वी विद्यार्थी असतील, तर मी इंजिनिअरिंगच्या करिअरविषयी बोलतोच. पण त्याच्या अगोदर सरांनी आता जे काही तुम्हाला माहिती सांगितली MPSC UPSC बद्दल, त्या जर काही चांगल्या गोष्टी असतात, काही वाईट. प्रत्येक गोष्ट जेव्हा आपण ऐकतो किंवा बघतो त्याबद्दल चांगल्या वाईट दोन्ही गोष्टी असतात आणि त्या आपल्याला किती लागू होतात हे बघूनच आपण पुढचं पाऊल उचललं पाहिजे. म्हणजे या बाबतीचा मी आहे. मी स्वतः MPSC तयारी केलेली आहे. फर्स्ट अटेम्प्टमध्ये मी MPSC क्लिअर झालो होतो. UPSCची फर्स्ट अटेम्प्टमध्ये मी क्लिअर केली. माझी आवड शिक्षणाची होती, त्यामुळे मी इकडे जॉईन झालो. हे सगळं करताना काय काय विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न येतात, विद्यार्थी कशा प्रकारे अडचणी फेस करतात. अगदी खेळातून आलेले विद्यार्थी आणि तुम्ही तर बसलेले, म्हणजे त्यांनी पुण्यात बघितलेले आहे, नागपूर बघितलेले आहे, मुंबई बघितलेले, असे विद्यार्थी जेव्हा एकत्र मिक्स होतात, काय काय प्रश्न समोर येतात, हे सगळं मी बघून झाले माझ्याकडे. का तर मी तिथे गेलो म्हणून. आज MPSC करताना इतके म्हणजे आपण MPSC UPSC किंवा खूप मोठ्या मोठ्या लांबच्या पाल्ला गाड्याचा प्रयत्न करतोय. कालचं एक उदाहरण सांगतो मला. कॅटेगरीचा एक विद्यार्थी OBCचा, त्याला 100% आहे. CET मध्ये किती गुण मिळाले त्याला? 100. कुठल्या पुस्तकाचा वाचलं सांगत नाही मी तुम्हाला. आलेला अनुभव कालचा, म्हणजे अजून त्याचा प्रश्न सुटलेला नाही आहे. काल रात्री सरांचा फोन आला, एक्झॅक्टली मी तेव्हा ते काम करतो, माझ्या डोक्यात डिमलं ते माझं. फॉर्म कसा भरावा हे त्याला माहिती नव्हतं. 100% असताना सुद्धा चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरल्यामुळं आज त्या मुलाचं आयुष्याचं नुकसान होऊ शकतं. कारण अजून CET काही त्याचा निर्णय घेतलेला नाही. आणि चूक काय केली, इतके मार्क असताना महाराष्ट्रातलं कुठलेही कॉलेज त्याला 3रा रँक आहे त्याचा महाराष्ट्रामध्ये. लाखो विद्यार्थ्यांमध्ये त्याचा 3रा रँक आहे. म्हणजे आता तुम्ही जे कोणी तुमच्या घरात इंजिनिअरिंगला वगैरे असतील तर तुम्ही मेरिट लिस्ट बघितली असेल, 10,000, 20,000, 25,000, 75,000 असे रँक येतात. त्या विद्यार्थ्याचा कॅटेगरीच्या 3 नंबरचा रँक आहे. पण फॉर्म घरात कोणी एज्युकेटेड नाही आहे, भाऊ थोडाफार काहीतरी 10वी-12वी शिकलेला आहे, त्यांनी सेंटरमध्ये ते काही कॉम्प्युटर सेंटर असतात ना, तिथे जाऊन त्यांनी फॉर्म भरला. त्यांना फक्त माहीत असते की फॉर्म कसा भरायचा, कशासाठी, काय याची घरची परिस्थिती काय, किंवा काय लागू होतं याचं ते नक्कीच हे करत नाही. त्यांना जेव्हा वेळ नसतो, त्यांचा तो बिझनेस आहे.
त्याने भरताना TFW म्हणजे ट्युशन फी वेवर स्कीम असते. आणि बऱ्याच स्कीम्स काढण्यात तुम्हाला सांगितलं, म्हणजे काय ऐकत होतो, अशा अनेक स्कीम आहेत. त्यानंतर त्याच्यामध्ये फॉर्म भरला, कारण घरची परिस्थिती त्याची हलाखीची होती म्हणून त्याला असं वाटलं की झालं तर थोडंसं मला आधार मिळेल. त्या एका याच्यामुळं आणि त्यांनी जो काही उत्पन्न दाखला अपलोड केला हे भरताना, फॉर्म भरताना, तो मागच्या वर्षीपर्यंतच लागू होता, म्हणजे व्हॅलिड होता. त्यामुळे ऑटोमॅटिकली त्याचा फॉर्म ॲज वेल एज रिजेक्टेड आहे. म्हणजे आता कुठल्या याच्यामध्ये तो स्टँड होऊ शकत नाही. किती साधी गोष्ट आहे, म्हणजे असं वाटतं इतकं चूक कसं करू शकतो कोणी, पण हे खरंच असं होतं. ही एक नाही, अशा अनेक उदाहरणं माझ्याकडे. आमच्या शेजारी जे ऑटो रिक्षा चालणार आहेत, आमच्या गेट उभे राहतात. मागच्या वर्षी त्यांच्या मुलाचा फॉर्म, मुलगा आता साहजिक आहे, प्रत्येकाला वाटतं की मला घरची परिस्थिती फार हलाखीची आहे, मी कुठेतरी मुलगा जॉईन झाला, 2 पैसे मिळाले तर माझे आता साधिक ऑटो रिक्षा चालणारे असतील कोणी की काहीतरी छोटं मोठं काम करणे असतील, त्यांची पहिली अपेक्षा असेल की बाबा मला कुठेतरी मुलगा नोकरी लागला, 2 पैसे येतील, घर सुधारेल, काहीतरी पुढच्या गोष्टी सुरळीत होतील. अशा दृष्टीने मुलाला अकॅडमीला पाठवलं, म्हणजे एका NDAच्या तिथं कुठेतरी अकॅडमी आहे, तिथं जाऊन तो पोलीस भरतीसाठी तयारी करा. आणि तो इथं तयारी करायला गेला. त्या याच्यामध्ये त्याला वेळ भेटत होता म्हणून वडिलांनी फॉर्म भरायला गेले. आणि वडील जेव्हा फॉर्म भरायला गेले तेव्हा त्याने ते सांगितले की मुलाला इंजिनिअरिंग डिप्लोमाला ॲडमिशन घ्यायचं. हा शब्द फार कॉमन पण ऐकायला असेल, इंजिनिअरिंग डिप्लोमाला ॲडमिशन घ्यायचे. त्या सायबर कॅफेवाल्याने त्याचा डिप्लोमाला ॲडमिशनचा फॉर्म भरून टाकला. मुलाला 91% मार्क आहे. आणि जेव्हा डिप्लोमाला त्याचा लिस्ट आली, लिस्टमध्ये त्याला GPB काहीतरी मिळालं होतं. तुम्हाला दाखवलं सर, हे गव्हर्नमेंट कॉलेज हेच आहे का? बाहेर त्याची कुठली ओळख नव्हती तेव्हा. पण म्हटलं हे तर GPB आहे, तर तुमचा नंबर तिकीट लागला. मी पण काय असं बघितलं नाही असेल. तर म्हणजे सर नाही, मी माझ्या मुलाला इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायला सांगितलं होतं. मग जेव्हा बघितलं मी त्याच्यामध्ये की मार्क त्याच्या 10वीचे मार्क होते, CETचे मार्क्स सुद्धा बघितले. त्या एका चुकीमुळे त्याने डिप्लोमा सांगितल्यामुळं त्या वर्षी होणारी पूर्ण प्रक्रिया CETची, म्हणजे तुम्ही आता काही जणांची आता परीक्षा देणार आहात, 11वी असेल किंवा तुमच्या परीक्षा देणार असेल, त्या चुका होतात. त्याला कुठेही फर्स्ट 4 राऊंडमध्ये कुठेच ॲडमिशन मिळालं नाही. 91 मार्क असताना सुद्धा त्या विद्यार्थ्याला कुठेही ॲडमिशन मिळालं नाही. फ्रस्ट्रेशनमध्ये गेला विद्यार्थी. आई वडील दोघंही माझ्याकडे रडत होते की सर आमच्या चुकीमुळे आमच्या मुलाचं नुकसान झालेलं आहे, त्याच्या आयुष्याला काहीतरी वेगळी कलाटी मिळाली. तरी मी त्यांना शांत बसून सांगितलं की ठीक आहे, काय काळजी करू नका, एक चान्स त्याच्याकडे आहे. स्पॉट राऊंड नावाचा एक प्रकार असतो, ज्याच्यामध्ये जागा जर राहिल्या तर नक्की त्याला चांगले मार्क मिळू शकतो. आणि त्याला मी काउन्सिलिंग करत 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 1 महिन्याभर त्याला शांत ठेवलं, कारण तो फ्रस्ट्रेट झाला होता की यावर्षी इंजिनिअरिंग महिन्यातून गेलो. म्हणजे ॲडमिशन मिळणार नाही गॅरंटीच होती, कारण तो प्रक्रियेच्या बाहेरच पडला. स्पॉट राऊंडला लकीली CETला माझं ॲडमिशन होणारच नाही. आपण आपल्या मनात बांधलेलं असतं की कशाला इतके लांबचा विचार करू, मी कशाला IIT जाऊ, कशाला कुठल्या कॉलेजला जाऊ, होणारच नाही माझ्यामध्ये, माझ्या घरात कोणीच गेलं नाही आतापर्यंत, माझं तरी कुठं निभाव लागेल का, या दृष्टीने त्याने CETला तो फॉर्म भरला असतो. तर त्याच्या वडिलांना विनंती केली की पैसे मी भरतो, मला पैसे त्याचा फॉर्म भरा. आणि त्याचा फॉर्म भरून घेतला. भरून गेल्यानंतर सुद्धा घरी एज्युकेशन नसल्यामुळे किंवा मार्गदर्शन नसल्यामुळे दोघंही आई वडील आणि मुलगा आमच्या हॉलमध्ये बसलेला असताना आपला नंबर आलेला हे सुद्धा त्याला कळत नव्हतं की आता माझा नंबर आलेला आहे, तर मला स्टेजवर जाऊन तिथं माझं क्लेम करायचं आहे हे सुद्धा त्याला कळत नव्हतं. आणि लकीली मी तिथं पोहोचलो तेव्हा एकच सीट राहिली आणि त्याचाच नंबर आला. हे लक कसं, आणि आज तो CETला इंजिनियर होतो. म्हणजे छोट्या छोट्या जर आपण काळजीपूर्वक गोष्टी केल्या, आपल्याकडे अनेक ज्ञानवंत माणसं आहेत. माझं नेहमी एक म्हणणं आहे की आपल्या समाजामध्ये जर तुम्ही शोधून जरी मला एखादा असा म्हणजे आपण गाढा म्हणतो ना, असा माणूस शोधून दाखवला, तुम्ही त्याला म्हणाल ते बक्षीस द्यायला तयार आहे. खूप हुशार लोक आहे आपल्याकडे, अति हुशार तर कमी नाहीच आहे, पण हुशार खूप लोक आहेत आपल्याकडे, त्यांच्यापर्यंत आपल्याला पोहोचता आलं पाहिजे. आणि मी गुगलला धन्यवाद करतो की अशा प्लॅटफॉर्ममुळेच कदाचित जसं त्या नोटीसवर मिळाले की त्यांना इथपर्यंत पोहोचायला चान्स मिळाला तुमच्यापर्यंत, म्हणजे जे काही गरजवंत विद्यार्थी असतात त्यांच्यापर्यंत पोहोचता येतात. हे नेहमीच आमची खूप तळमळ असते. म्हणजे मला तर मनात वाटतं नेहमी की शेवटच्या विद्यार्थ्याला गरज लागतात, त्याला जेमतेम 40 मार्क पडलेले, तो काहीतरी करायची इच्छा आहे त्याच्यामध्ये, त्या विद्यार्थ्याला कोणतरी इंजिनिअर करून किंवा काहीतरी चांगल्या याच्यापर्यंत नेऊन जर ठेवलं तर ते मी केलं PhDचं खरं चित असेल. नाही तर अनेक PhD आहेत. मी आता ऐकलं असताना बघितलं खूप सारे PhD झालेले आहेत, MTech चांगले चांगले कॉलेज शिकलेले आहेत, गाडी घोडा सगळं त्यांच्याकडे आहे, चांगले एक नाही 10 बंगले त्यांच्याकडे आहेत, फॉरेनला शिकायला गेलेले सगळे आहेत. पण जेव्हा समाजाची एखादी गोष्ट येते ना त्यावेळेस मात्र नक्कीच माझ्याकडे वेळ नाही हा शब्द जेव्हा ऐकतो मला तर अतिशय दुःख होतं. तुम्हाला कोणतरी वेळ दिलेला आहे आणि त्याचमुळं आज तुमच्याकडे तो एन्जॉय करायला वेळ आहे. तो वेळ जर कोणी दिला नसता, कोणी म्हणजे नावात आपण सांगायची गरज नाही, या महापुरुषांनी जेवढे काही सगळेच महापुरुष, डॉक्टर बाबासाहेबांनी त्याच्या काळात विचार केला असता, स्वतःचा मुलगा
म्हणजे शेवटच्या याला गेलेलं असताना जर शिक्षणाचं महत्त्व घेऊन बाबासाहेब पुढे पाऊल टाकत असतील तर आज आपण किती पुढचे आहोत आणि आपण किती पुढे विचार केला पाहिजे हे नक्कीच प्रत्येकाने जाणून घेतलं पाहिजे. आणि इथं जे काय आता सरांनी दरकाळ फोडल्या म्हणजे विशाल दोंडे सरांनी, कारण ते आमचे विद्यार्थी आहेत. मी वाडियाला 7 वर्ष होतो इंजिनिअरिंगला, तेव्हा ते इथे स्टुडंट होते वाडियाला असताना. हे फक्त ना फक्त शिक्षणामुळे होऊ शकतं. शिक्षणामुळे तुम्हाला विचार करायला चांगलं मिळतं, त्याच्यात तुम्ही चांगला वाईट घेऊ शकता. म्हणजे ज्योतिबा फुले म्हणतो ना की शिक्षित म्हणजे सुशिक्षित आणि शिक्षित यात फरक आहे. तुम्ही फक्त ABCD शिकला, 1 2 शिकला, सगळं शिकला म्हणजे तुम्ही शिक्षित झालं तुम्ही, पण खरंच आपण सुशिक्षित आहोत का हे आपण स्वतःला विचारलं पाहिजे. तर सुशिक्षित म्हणजे काय, म्हणजे गौतम बुद्ध वाचले असतील त्या सुद्धा तुम्हाला हेच समजून येईल त्यातून की जर मला चांगला आणि वाईट याचा फरक कळत असेल, चूक आणि बरोबर काय याचा फरक कळत असेल तर मी सुशिक्षित आहे. तर ते कोणतरी मला चांगलं सांगणार चल आज मी एक पार्टी देतो, छानपैकी आपण एन्जॉय करू, तर खरं तुम्हाला पार्टी करायला घेऊन चाललाय त्याच्यामध्ये दुसरा काहीतरी उद्देश आहे हे जर तुम्हाला कळत असेल तर तुम्ही सुशिक्षित आहात. म्हणजे आज मला अत्यंत आनंद आहे कारण इतक्या वेळ ज्या ठिकाणी गेलो मी त्या ठिकाणी विद्यार्थी कमी आणि रिटायर झालेले पालक फार असायचे. प्रथम मी बघतो सर की विद्यार्थी संख्या एवढी तर आहे. त्याचं कारण असं आहे की जे बियाचा रोज म्हणजे आपण टाकायचा प्रयत्न करतो ना, एक सुपीक आणि ब्लँक जेवण अशी जमीन असेल त्याच्यात ते बी टाकलं ना ते आज जाऊन त्याचं फोड होणार, झाड होणार, त्याला फळ येतील. जे आपल्याला सगळे पिकं येऊन सगळं उजाड झालेलं आहे त्याच्यामध्ये म्हणजे माझ्याकडे तरी अपेक्षा नाही. मी असं म्हणजे त्याचं मार्गदर्शन नक्कीच लागणार आहे की काय चुका घडल्या किंवा काय चांगलं घडल्याचं मार्गदर्शन नक्कीच लागणार आहे. परंतु आज मित्रांनो तुम्हाला मी एक छोटीशी गोष्ट अभ्यासाविषयी किंवा याच्याविषयी नंतर सांगेन मी, पण अभ्यास कसा केला पाहिजे इंजिनिअरच्या वाटचाली तुम्हाला सांगतो मी. तुमच्यापैकी 12वीला किती झाले आता आहे कोणी? 10वीला किती झाले? 1. 10वीला किती झाले? ग्रॅज्युएशन झालेले किती येते जे नोकरीच्या शोधात आहेत आता? इंजिनिअरिंग वाले किती आहेत? आपण जे म्हणतो ना आता समाज आपला किती पुढे गेलाय आणि गर्वाने आपण सांगतो की आता खूप म्हणजे मी चर्चा ऐकली सांगतो तुम्हाला की मोठे मोठे अधिकारी जे होतात ना म्हणतात आता तुम्हाला आरक्षणाची गरज काय आपल्याला, किती पैसा आपल्याकडे शिकलेले आपल्याकडे कलेक्टर आहेत, डेप्युटी कलेक्टर आहेत, आयुक्त आहेत, ते मोठे मोठे नाही, काय गरज आहे आरक्षणाची? पण त्याला आरक्षण खरंच हे आर्थिक दृष्ट्या नाही येते. हे कशासाठी आहे? समानता म्हणजे बाबासाहेब समानता आरक्षण समाजावर 3 प्रकारचे आरक्षण आहेत, राजकीय, आर्थिक आणि सामाजिक. त्यातलं फक्त आपण आर्थिक याच्यावरच बोलतो आणि त्या आरक्षणाच्या याच्यामध्येच आपल्याला गुरफटून सगळे आपले प्रश्न बाजूला केले जातात. म्हणून त्या विषयाकडे मी येणार आहे. कारण जर तुम्ही आता सरकारी नोकरी आपण त्याचा विचार केला तर हातात मोजण्याच्या नोकरी आहे सरकारी, ज्यासाठी आपण रात्रंदिवस प्रयत्न करतो, लाखो लोक प्रयत्न करतात, त्या फक्त हातावर मोजण्याच्या परीक्षा आहेत. आणि त्याच्यामध्ये असणारं आरक्षण जर 5 लोक आहेत किती असणार तुम्ही विचार करा. आणि त्याच्यासाठी जर मी आज भांडत असेल तर माझा किती वेळ मी वाया घालतो हे फार विचारपूर्वक बोलतोय मी. आणि खूप साऱ्या कमिटीमध्ये नॅशनल लेवलच्या कमिटीमध्ये चर्चा झाल्यानंतर हा विषय तुमच्यावर मांडतोय. म्हणून MPSC सरांनी सांगितलं मी तुम्हाला सांगत होता MPSC करत असताना नक्कीच एक भान ठेवा मी किती अभ्यास करू शकतो. सगळ्यात पहिला मुद्दा MPSC करताना तुम्हाला 24 घंटे अभ्यास केला पाहिजे, 10 घंटे अभ्यास केला पाहिजे, बाबासाहेबांनी 18 घंटे केला, 20 घंटे केला, मी केला पाहिजे. होईल का हा प्रश्न आपल्याला पण असतो. ते म्हणल्याने होत नाही की आता मी आज उठणार आहे आणि जाऊन काहीतरी करणार आहे, 100% होत नाही. तुमच्या मनातून जिथून निर्माण झालं पाहिजे, तुम्हाला स्वतःला वाटलं पाहिजे मी तुम्हाला घडू शकत नाही किंवा कोणीच तुम्हाला घडू शकत नाही किंवा मलाही कोणी घडू शकत नाही. ते मला जर वाटलं नाही की मला हे व्हायचंय, मला ते घडायचंय, माझा आवाज येतो का मागेपर्यंत? थोडा इको आल्यासारखं होतं ते तुम्हाला स्वतःला वाटलं पाहिजे मला शिक्षक व्हायचंय का मला अधिकारी व्हायचंय, कलेक्टर व्हायचंय, काय व्हायचंय तुम्हाला वाटलं पाहिजे. आज MPSC करताना मी तुम्हाला स्वतः सांगितलं की फर्स्ट स्टँडर्डला मी दोन्ही एक्झाम पास केलेला, पण मी ते जॉईन केलेलं नाही. असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर टेक्निकल सुरेंद्र आहेत, सुरेंद्र सरांना माझे असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर महाराष्ट्रामध्ये MPSCची हायेस्ट पोस्ट आहे. MPSC लागणार. MPSC करत असताना फक्त एक घेऊन जातो आपण की मला हा अभ्यास करायचा, परीक्षा येणार आहे, पास करायची आणि सहज मला नोकरी मिळणार. त्यासाठी लागणारे परिश्रम काय आहे, कशा प्रकारे अभ्यास केला पाहिजे हे नक्कीच
फार कमी विद्यार्थ्यांना माहित असतात, 10% सुद्धा विद्यार्थ्यांना माहित नाही. आणि त्याचमुळे आपण काय म्हणतो, आज जरी मी तुम्हाला भेटलो, काय करता तुम्ही, एमपीसी तयारी चालू, पुढच्या वेळेस जरी सरांमध्ये म्हणून मी आलो तरी तुमच्या पैकी बरेच जण म्हणतील की नाही काय करतो मी, एमपीसी करतो. किंवा पालकही सांगतील की आमचा मुलगा एमपीसीला आहे, फार माझ्याकडे थोडे जास्त पैसे आहे म्हणून त्याला मी युपीएससीला टाकलं आणि दिल्लीला क्लास लावून दिला. त्याचा उपयोग नाहीये. मी दिल्ली गाठून सुद्धा आलो आणि सगळं मी कुठल्या पुस्तकाचं वाचतं तुम्हाला एकही शब्द सांगत नाहीये, कारण ते रोजच करतो मी. पुस्तकातलं वाचलेलं अजून 20 वर्ष माझा अनुभव आहे. 20 वर्षात झाले केलं सगळ्या गोष्टी पाठ झालेल्या आहेत. जेवढे विषय शिकवले ते विषय पण पाठ झालेले आहेत. एकदा सुरू झालं तर तासभर बोलायचे शिक्षकाचा गुणधर्म असेल, त्यामुळे मी कुठलाही शब्द तुम्हाला पुस्तकातला सांगत नाही, मला ज्या अनुभवातून आलं ते मी सांगतो. एमपीएससी करताना आपण पहिल्याच वर्षी विचार केला पाहिजे की हा पहिला अटेम्प्ट दिल्याच्या नंतर मी आता कुठल्या लेवलला आहे आणि खरंच दुसरी लेवल मी गाठू शकणार आहे का नाही. जर हे मला उत्तर येस असेल की हो या वर्षी मला फेल्युअर आलं, तर त्याचे कारण 1, 2, 3 हे कारण आहेत आणि पुढच्या वर्षी नक्कीच याच्यावर मात करून मी दुसरी पायरी किंवा दुसऱ्या लेवलला जाऊ शकतो, तरच एमपीसीचा विचार करा. आता 4 वर्षांनी आल्यानंतर सुद्धा पालक आणि तुमचं सगळ्यात उत्तर एक असेल तुम्ही एमपीसी तयारी करतोय, आता एमपीसी जमत नाहीये, यूपीसी तयारी करतोय, तर मित्रांनो इथंच लक्षात आलं पाहिजे की हे आपलं क्षेत्र नाहीये. आणि ते क्षेत्र नाहीये याचा अर्थ आपलं आयुष्य संपलं असं होईल का. तुम्ही शिकलेले आहात, अडाणी लोक सुद्धा ज्यांच्याकडे म्हणजे लिहायला वाचायला सुद्धा काही ज्ञान नाहीये असे तर करोडपती आहेत. मी सिव्हिल इंजिनियर आहे, सर इथे आहेत, सरांनी अनुभवलेल्या गोष्ट सांगतो की पीडब्ल्यूडी जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत ना, अंका बाजार आहेत, मर्सिडीज घेऊन तो भेटेल आम्हाला. कारण पैसा कमवायला डोकं हे लागतं, डोकं फक्त शिक्षण लागत नाही. हे बिलकुल घ्या. म्हणजे अनुभवी लोकांना ह्या गोष्टी माहितच आहेत, मी अनुभवी लोकांसाठी बोलतच नाहीये, पण जे लोक इथं आता जे मुलं काहीतरी करू इच्छितात त्यांच्यासाठी बोलतोय की पैसा कमवण्यासाठी फक्त बुद्धी लागते तुम्हाला, शिक्षण आहे का नाही काय गरज. तो जर बुद्धी झाला तुमचा तर शिक्षण सुद्धा घेऊ नका. मी म्हणेल 12 नंतर काहीतरी उद्योगधंद्याला सुरुवात करा. 10 वर्षाचे 5-6 वर्ष जातील, त्यानंतर तुम्ही नक्कीच चांगले उद्योजक होऊ शकाल. आपण सगळं झाल्यानंतर विचार करतो की आता मला काही करता येईल का, एमपीसी फेल झालं. माझा सिनियर एमपीसी तयारी करत होता, 8 वर्ष एमपीसी तयारी केली. घरच्यांनी कंट्रोल करणं सांगितलं लग्न तरी कर, पण त्यांनी सांगितलं नाही जोपर्यंत मी एमपीसी होत नाही तोपर्यंत मी लग्न सुद्धा करणार नाही. 40व वर्ष आलं, अगोदर 38 होतं, नंतर 43 झालं, 40व वर्ष आलं तरी सुद्धा काय करतो तो, एमपीसी तयारीच करतो. कारण ते एक वेळ आहे. एमपीसी यूपीसीला तुम्ही तयारी लागता ना, हे 100% एक वेळ लागलेला असतो आणि त्याचं बाहेर नाही शक्य नाही. 40 वर्षामध्ये एखादा माणूस असा एकच नाहीये, मी तुम्हाला उदाहरण सांगतो, एक अशा अनेक आहेत. तुम्ही जर कधी गेलात ना स्टडी सर्कलच्या आजूबाजूला 4-5 लोकांना जर बोललात ना कधीपासून तयारी करताय, तर नक्कीच बऱ्याच जणांचं उत्तर असते की मागच्या 5 वर्षापासून मी अटेम्प्ट देतोय. आणि हातात पेपर घेऊन आणि एक चांगले एमपीसी पुस्तक मार्गदर्शक घेऊन फिरताना आपल्या पोरांना खूप गर्व वाटतो, काय करतो मी एमपीसी करतो. पण आपण आपल्याला ओळखत नाही की खरंच मी हे करू शकणार आहे का नाही. उगाच आईवडिलांना मी अपेक्षा ठेवतोय. आईवडील तिकडे राबत असतात, रात्रंदिवस अपेक्षा घेऊन असतात की आज माझी मुलगी किंवा माझा मुलगा अधिकारी होणार आहे, रिझल्ट आला येईल का, करायचं आज रिझल्ट आलाय काहीतरी माझ्या कानावर पडेल का, मुलगा सिलेक्ट झालाय. आणि जेव्हा होत नाही तुम्हाला ते काही बोलणार नाही, पण नक्कीच आईवडिलांना खूप दुखत असते की मागच्या 3 वर्षापासून माझा मुलगा एमपीसी तयारी करतोय, होत नाही. आणि त्या आईला आणि वडिलांना भाबडेपणा असं वाटतं खूप मेहनत करतोय माझा मुलगा. कारण का सकाळी 6 वाजता ना घराच्या बाहेर गेलेला असतो, रात्री 10 पर्यंत येत नाही. जाताना हातात पुस्तक असतं, येताना हातात पुस्तक असतं. आईची तेवढी गोळी माया तिला हेच वाटणार की हा अभ्यास करत असेल, करतही असेल अभ्यास, नाही म्हणत नाही, पण त्याला दिशा व्यवस्थित नाहीये, त्याला मार्गदर्शन व्यवस्थित नाहीये, त्यामुळे होतं. आणि तुम्ही काही जरी ठरवलं, विद्यार्थ्यांना मी सांगतो की आज ठरवा की तुम्हाला IAS अधिकारी व्हायचंय. जे आता ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाला असतील त्यांनी ठरवा की मला IAS अधिकारी व्हायचंय. तुमच्या 1 वर्षामध्ये माझ्याकडे मी तुम्हाला प्लॅन तयार करून देतो. तुम्ही IAS अधिकारी नाही झाले ते फेल्युअर माझं असेल. तेवढी तन्मन धनाने तुम्ही तयारी केली पाहिजे. माझ्या अंडर शिकलेले 2 विद्यार्थी आज IAS अधिकारी, खूप गरीब घरचे, म्हणजे आई दुसऱ्या घरी भांडे घासते, वडील शेतकरी आहे, मुलाला काहीतरी शिकायला मिळावं म्हणून वाघोलीत येऊन इथे असे काम करतात, रोजचे 500-600 रुपये मजुरी. अशा विद्यार्थ्यांना आज IAS अधिकारी होणं म्हणजे खरी अचिव्हमेंट आहे त्या आई वडिलांची. पण तुमच्याकडे जर प्लॅन नसेल, माहिती नसेल, मी सगळ्यांना विनंती करतो माझ्याकडे लागत तेवढा वेळ आहे. मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी माझ्याकडे
लागेल तेवढा वेळ आहे. फक्त एवढंच आहे की तुम्हाला माझ्या तिथे यायला लागेल, सीएबीला यायला लागेल. तिथं आल्यानंतर तुम्हाला एक वेगळं फिलिंग होईल की 200 वर्ष पूर्ण जुनी इमारत, या इमारतीमध्ये मी आज उभा आहे, त्यासुद्धा तुम्हाला फिलिंग वेगळं आहे. कारण तिथपर्यंत तुम्ही आलात ना, मी 100% तुम्हाला पूर्ण प्लॅन तयार करून देऊ शकतो. आणि एका वर्षात तुम्ही कसे होणार नाही ही जिम्मेदारी माझी आहे. तुम्हाला काहीच करायचं नाही. मी फक्त तुम्हाला एकच सांगतो, एक पाऊल उचला, त्या ट्रेनमध्ये तुम्ही बसा, पुढचं काय ते आपोआप घडणार आहे. मी अभ्यास करताना मला चांगलं आठवतं की 6 विषय होते. 6 विषय जवळपास 3-3, 4-4 पुस्तकं असतील. त्या 3-3, 4-4 पुस्तकाचे एक वही तयार केली. अभ्यास करताना नोट्स काढतो ना आपण, तशी एक वही तयार केली. त्या वह्यानंतर 5-6 वह्या झाल्या, 5-6 विषयांच्या. त्या 6 वह्यातून परत वाचून करून एक वही तयार झाली. म्हणजे ती एक वही वाचली ना, ते 6च्या 6 सगळे सब्जेक्ट आठवायला लागले. आणखी जेव्हा रिव्हिजन झालं, त्या रिव्हिजन मधून त्या एका वहीतून एक 4-5 पानं बाहेर आले. एवढं लिहिलं की मला आठवायला लागलं की हा हे म्हणजे हे म्हणजे ते. आणि शेवटी त्या 4-5 पानातून सुद्धा एक पान तयार झालं माझ्याकडे. ते आजही माझ्याकडे आहे. ते एक पान वाचून जेव्हा मी परीक्षेला जायचो, मला सगळं आठवायचं की मी काय अभ्यास केलेला. ही जर तुमची तयारी असेल ना, तुम्हाला IAS अधिकारी होण्यापासून किंवा कुठल्याही याच्यापासून कोणीही थांबू शकत नाही. आता एका पालकाने एक प्रश्न विचारला सरांना की मुलीला UPSC करायला सांगू का MPSC करायला सांगू. माझ्या अनुभवानुसार सांगतो मी, MPSC पेक्षा UPSC करणं फार सोपं आहे. माझ्या अनुभवातून सांगतो मी तुम्हाला, MPSC पेक्षा UPSC करणं अतिशय सोपं आहे. कारण सगळ्या गोष्टी क्लिअर माहिती आहे काय करायच्या. MPSC ला थोडा किचकटपणा जास्त आहे अभ्यासाच्या बाबतीत. आणि हे ठरवणारे पालक कोण आहेत की MPSC करायची की UPSC करायची. सॉरी, म्हणजे मी माइंड ठेवून तुमचा हे विचारतो प्रश्न मुलांना. पालक कोण आहेत, त्या मुलाला स्वतःला माहित पाहिजे की मी काय करू शकणार. MPSC करू शकतो का UPSC करू शकतो, हे त्याने ठरवायचं. बाकीच्या पुढच्या प्रश्नात आर्थिक असेल, राहणं असेल, सगळ्यावर मात केली जाते. तुमच्या मनात जर जिद्द असेल ना, सगळ्यांवर मात केली जाते. पैसा आता कुठेच अडचण येत नाही. सदाशिवपेठमध्ये मी तयारी करत असताना 2च बहीण भाऊ होते. अतिशय गरीब घरचे होते दोघेही जण. आणि जेव्हा ते राहत होते त्यांना कोणी रूम देत नव्हतं, कारण दोन्ही ठिकाणी वेगवेगळे राहणं दोघांना परवडल्यासारखं नव्हतं. एक रूम पुढे जर बहीण भावाला मिळेल, पण आजकाल पुण्यासारख्या ठिकाणी एक मुलगा आणि मुलगा सोबत आहे तर कोणी बहीण भाऊ बनणं हे म्हणजे थोडं आश्चर्यच होईल. अशा परिस्थितीमध्ये आई वडील आले, त्यांनी विनंती केली एखाद्याला की बाबा आमचे मुलंच आहेत, तर आमची अशी परिस्थिती आहे, त्यांना राहायला जागा मिळेल का. मग एका काकांनी त्यांना जागा दिली. एक मोडकी चाललेली रूम होती, त्या रूममध्ये राहायची. घरची परिस्थिती नव्हती म्हणून एकाच टायमाचा डब्बा दोघांचा. म्हणजे मेस जर लावली आपण, एका माणसाला सकाळ आणि संध्याकाळ 2 डबे येतात. दोघं जण असले तरी दिवसातले 4 डबे झाले ना. दिवसातला दोघांनी एकच डब्बा खायचा आणि त्याच्यावरच अभ्यास करायचा. दोघेही तहसीलदार झाले. म्हणजे फक्त आपण अडचणी पुढे आणतो आणि त्याच्यातून काहीतरी पळवाट काढायचा प्रयत्न करतो. हे बंधन आपणच आपल्याला घालतो. दुसरं, आणि हे बंधन घालण्यात सगळ्यात मोठा सहभाग हा मला वाटतं पालकांचा असतो. लहानपणापासून प्रत्येक गोष्ट मुलाला सांगत असताना हे करू नको हा शब्द फार प्रचलित असतो आपल्याकडे. साधं नळ चालू करताना हे करू नको. काहीतरी मोबाईल उचलला ना, ठीक आहे वाईट आहे, पण मोबाईल उचलू नको. हा जो नको शब्द, नाही शब्द असतो ना, वारंवार जो येतो ना, याच्यातून नकारात्मकता त्या मुलांमध्ये वाढायला सुरुवात होते. आणि हळूहळू अशी परिस्थिती येते की त्याला असं वाटतं की अरे काही करणं म्हणजे ते थोडंसं चुकीचंच आहे. मी कशाला हातातून बाबांत नको, काही करायला गेलो नको, आई स्वयंपाक करते मी हात लावून पिठाला वगैरे, आई म्हणते नको. म्हणजे मी जे काही करतो ना हे काहीतरी चुकतंय, ही कुठेतरी भावना त्याच्या मनामध्ये बिंबायला सुरुवात होते. एक गोष्ट तुम्ही पर्यंत ऐकली पण असेल किंवा माहिती आहे सगळ्यांना, मोठ्या माणसांना नक्कीच माहिती असेल, हत्ती म्हणजे ताकद किती असते सगळ्यांना माहिती आहे. एखादा ट्रक अगदी झाडात जरी बांधला हत्ती तो तोडू शकतो, बरोबर आहे. पण तुम्ही कधी बघितलं का की हत्ती एकदम साखरदंडाने मोठ्याने बांधून ठेवलेलं खूप, ज्याने हत्ती बघितलं असेल किंवा एखाद्या याच्यात गेले असेल ना, तुम्ही नक्कीच बघा ते त्याला असं साखरदंडाने खूप मोठे जकडून ठेवलेलं आहे की हा पळाला नाही पाहिजे, असं होत नाही. त्याला छोट्या दोरीने बांधलेलं असतं. ती दोरी ना तुमच्या आमच्यासारखी पण तोडू शकतात, पण तो हत्ती तोडत नाही. त्याचं कारण माहिती तुम्हाला काय, सवय लागली त्याची. कशी सवय लागली, लहान जेव्हा असतो ना हाती छोटा, तेव्हा त्याची ताकद कमी असते, तेव्हा त्या भावाने त्याला दोरीने बांधलेलं असतं आणि तेव्हा तो प्रयत्न करत असतो तोडण्याचा, पण तेव्हा ती ताकद कमी असते, तो तोडू शकत नाही.
त्याला धक्के देऊन देऊन रक्त भांबाळ होतो, त्याला कळतं की खूप त्रासदायक आहे, याला जर आपण हे केलं तर नक्कीच त्रास होणार आहे पुढे, नको हे करायला. अशा भावनेतून दुसऱ्या त्याला दोरी बांधली होतं, नको व्हायला, झटके घ्यायला नको, काल झटके घेतले, पाय दुखत होता, हे करत, जे काय त्याला भावना असेल ते सगळं त्याला वाटत असेल. आणि हेच भावना त्या मनात मोठेपणापर्यंत राहते. आणि मोठेपणे जेव्हा तो मोठा होतो तेव्हा साध्या दोरीने काय सुरीने जरी बांधून ठेवलं, त्याला फक्त जाणीव असते माझ्या पायाला काहीतरी आहे, आणि या भावनेतून तो एवढं झाड तोडू शकतो ते पण तोडत नाही. म्हणून पालकांनी अतिशय काळजीपूर्वक कुठलेही शब्द विद्यार्थ्यांना किंवा घरातल्या मुलांना बोलताना, पर्टिक्युलरली मी तर ज्या ताई बसलेल्या आहेत, आई बसलेल्या आहेत, काकू बसलेल्या, यांना विनंती करेन की घरात बोलत असताना जेव्हा आपल्या मुलाशी किंवा मुलीशी आपण बोलत असतो तेव्हा इतक्या संस्थेने बोललं पाहिजे, इतक्या म्हणजे विचारपूर्वक बोललं पाहिजे. साधा शब्द असतोय खरा, तो त्या मुलाच्या मनावरती किती परिणाम करत असतो हे आता कळणार नाही, पण जेव्हा तो मोठा होतो ना आणि तेव्हा एखादं फेल्युअर त्याला आलेलं असतं, तर फेल्युअरच्या मागचं जर आपण अनालिसिस करत बसलो तर लक्षात येईल की हे कुठेतरी तेव्हा घडलेल्या गोष्टी आहेत. आणि एखादी गोष्ट सबकॉन्शियस मध्ये गेली ना आपल्या, तर बाहेर काढणं फार अवघड असतं. शेवटच्या मुद्द्याला मी फक्त विद्यार्थ्यांनी सांगेन की सबकॉन्शियस मध्ये अभ्यास करताना हे कसं करायचं. त्याच्या अगोदर थोडंसं इंजिनिअरिंग विषय तुम्हाला सांगतो. जे कोणी इंजिनिअरिंगला इथं असतील, सरांनी पर्टिक्युलर सांगितलं की इंजिनिअरिंग विषय तुम्ही सांगा. इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेताना सुद्धा आता पालक इथे आहेत किंवा आपले नातेवाईक कोणी असतील, दरवर्षी मी प्रत्येकाने सांगत असतो की इंजिनिअरिंगच्या बाबतीत कुठलेही ऍडमिशन घ्यायचं असेल, काही मार्गदर्शन लागत असेल, माझा फोन कोणालाही देऊ शकता तुम्ही. 24 आवर त्यांनी कधीही मला फोन केला तर कधीच उत्तर नाही येणार नाही, ही गॅरंटी आहे माझी. आत्ताही स्पॉट राऊंड आहेत, आत्ताही राऊंड चालू आहेत. बऱ्याच जणांना कन्फ्युजन असतं की कम्प्युटरला नंबर लागलाय, EMTC लागलाय, काय घेऊ का ते घेऊ, काय करू. या सगळ्या गोंधळामध्ये चांगलं करिअर बाजूला राहतं आणि या विचारात तो गुरफटून जातो. ते फर्स्ट गोष्ट की जर कोणाला काही लागलं मार्गदर्शन इंजिनिअरिंगच्या बाबतीत, काही जरी लागलं, अगदी 10वीला विद्यार्थी असेल, त्याला इंजिनिअरिंगला जायचं असेल, त्याने आता काय केलं पाहिजे. तिथं म्हणतो 8वी 7वीचे जे विद्यार्थी असतील त्या पालकांनी सुद्धा काळजीपूर्वक आत्ता सुरुवात केली पाहिजे की माझ्या विद्यार्थ्यांना, माझ्या मुलाला जर शिकायचं असेल तर मी टॉपच्या कॉलेजला काय टाकायचं. काय विचार करतो कुठे तो शिकेल आणि एखाद्या छोट्या मोठ्या शाळेत एखाद्या छोट्या मोठ्या कॉलेजला जाईल. आता म्हणजे बिंबवा की नाही मला गाठायचं, शिकायचं गाठायचं. त्यासाठी काय जे मार्गदर्शन लागेल इंग्लिशसाठी ते 24 आवर तुम्ही कधीही कोणाला सांगू शकता, त्यातून 100%. कारण मी मागच्या 15 वर्षापासून ऍडमिशन सरांना माहिती आहे, उभय सरांना, त्यांनी पण भरपूर काम केलं ऍडमिशन सेलमध्ये, त्यात काम करतं. आणि या छोट्या मोठ्या अडचणी ज्या तुम्हाला 2-3 उदाहरणं मी सुरुवातीला सांगितले, किती छोट्या याच्यामध्ये आज आपण अधिकारी हे सगळे पुणे होण्याचे डॉक्टर इंजिनिअरिंग स्वप्न बघतोय, पण किती छोटे छोटे प्रश्न आहेत. फॉर्म कसा भरावा आणि ते न भरल्यावर माझं आयुष्य वाया जाणार आहे. इतकं छोटं जर आपल्याकडे मार्गदर्शन करायला कोणी नसेल तर बाबासाहेब केल्या कामाचं म्हणून माझ्या मते असं इन्सल्टिंग आहे. इतकं सगळं शिक्षण सगळं तुम्हाला वाटा करून दिलं, इतकं सगळं तुम्हाला हे करून दिलं, तुम्ही साधं कोणाला मार्गदर्शन करू शकत नाही की फॉर्म कसा भरायचा आहे, किंवा त्याला फॉर्म भरायला कोणी भेटलं नाही म्हणून त्याचं आयुष्य वाया जात आहे. खूप दुर्दैव आहे आपल्याकडे. जाताना फक्त विद्यार्थ्यांसाठी मी एवढं सांगणार आहे, अभ्यास कसा करावा हे नक्कीच आई इथं ज्या बसलेल्या असतील, पालक जे आहेत त्यांना पण हे नक्कीच कमी पडणार आहे. सायकोलॉजीचा विद्यार्थी मी आहे, UPSC तयारी करताना सायकोलॉजी माझा विषय होता. त्यातून मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो. कुठली गोष्ट वारंवार जे होतं ना, नेहमी आपण आपल्या घरात प्रत्येकाला सांगतो, परत परत वाच, पाठांतर कर. जुन्या शाळेत सगळे जुन्या शाळेत विद्यार्थ्यांना माहिती आहे, पाठांतर कर, वाचत राहा, रिव्हिजन कर, हे आपण नेहमी सांगत असतो. त्याच्यामुळे कारण आहे असं का म्हटलं जातं, त्याच्यामुळे कारण काही माहित नसतील, पण असं केल्याने असं होतं हे नक्कीच अनुभव सगळ्याला आलेला आहे. सगळं अनुभव तुम्ही कळालेला आहे. म्हणजे काय करत असेल, असं का होत असेल, काय घडत असेल, त्या मागची प्रक्रिया काय हे थोडं जाणून घेतलं पाहिजे. विद्यार्थ्यांना हे 100% कामी पडणार आहे. आता इथे विद्यार्थ्यांना जर मी एखादा प्रश्न विचारला, एखाद्या पिक्चरचं गाणं विचारलं, तर मी माझ्या स्वतःहून गॅरंटी सांगतो एका सेकंदात उत्तर येईल त्याचं. कुठलं पिक्चर जर मी गाणं विचारलं तुम्हाला, तर तुम्ही आता एवढ्या सगळ्यासमोर विचारणं मला बरं नाही वाटलं ते. तुम्ही स्वतःला एखादा प्रश्न विचारा की एखाद्या XYZ पिक्चरचं गाणं म्हणजे किंवा त्यातला हिरो कोण आहे, एखादा पिक्चर तुमच्या डोळ्यासमोर घ्या आणि त्याच्यामधला हिरो कोण आहे असं तुम्ही डोळ्यासमोर आणा. तुम्हाला आठवतं का नाही बघा, आठवत आहे? हे जर तुम्हाला विचारलं की न्यूटनचा दुसरा लॉ काय आहे, न्यूटन सेकंड लॉ, हुक्स लॉ काय आहे, शब्द डोक्यात येत नाही. चित्र समोर आहे म्हणतं फार लांब आहे. एखादा थेरम विचारला, तुम्ही 8वीला शिकले, 9वीला शिकले, 10वीला शिकले, येतं का चित्र समोर काही? असं काय घडत असेल बरं? ते पिक्चर त्याला ना परीक्षा आहे,
ना काही टेन्शन आहे आपल्या त्याच्या मागे की हे आपल्याला आलंच पाहिजे. हे सगळं असताना सुद्धा आपण ते लक्षात ठेवतो किंवा आपल्याला आठवतं. पण ज्याची मी परीक्षा दिलेली आहे, चांगले मार्क मिळवले, 90-100 मार्क मिळवले, ते विचारल्यानंतर आज माझ्यासमोर असं यायचं की काय असेल त्याचं उत्तर, किंवा लगेच थांबवतं मला, अरे बापरे ते काहीतरी तेव्हा अवघड गेलं होतं मला पाठ होतं ना. असं फार छोटं गणिताच्या मागे आहे, फार छोटी प्रक्रियेच्या मागे, आणि प्रत्येकाला माहिती आहे, फक्त आपण ती जाणून घेतलेली नाही. त्याच्या मागची प्रक्रिया अशी आहे, एकच गोष्ट वारंवार वारंवार जेव्हा तुमच्या कानावर पडते, तुमच्या मनावर भिंपते, तेव्हा नक्कीच ती तुमच्या कुठेतरी म्हणजे एक गोष्ट जेव्हा तुम्ही ऐकता ना, तेव्हा ती एक 8 घंटे 10 घंटे तुमच्या डोक्यात राहण्याचे चान्सेस असतात. हे सायकोलॉजिकली ट्रू गोष्ट आहे. परत एकदा ती गोष्ट ऐकली तुम्ही 7 घंटे 8 घंटेच्या अगोदर एकदा परत चुकून ऐकली तर 17-18 घंट्यापर्यंत तुमच्या डोक्यात ती राहू शकते. 24 घंट्यात एकदा ऐकली ना, एखाद दिवस आणखी जास्त राहू शकते ती. 48 घंट्याने ऐकली आणखी त्यांची पावर वाढते, आणि 72 घंट्यात जर चुकून तुम्ही एकदा परत ती गोष्ट ऐकली तर ती तुमच्या अंतर्मन म्हणतो ना आपण, सबकॉन्शियस माइंड मध्ये जाते. आणि एकदा ती गोष्ट सबकॉन्शियस माइंड मध्ये गेली, तिथून बाहेर काढणं तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसाचं काम नाही. पोहणं शिकला माणूस परत पोहणं विसरला असं कधी ऐकलं का तुम्ही? एखाद्या माणसाने पोहणं शिकलं, आता पोहणं रेअरच आहे म्हणजे, किंवा सायकलिंग शिकला, लहानपणी शिकला, आता बाहेर सायकल येत नाही, परत शिकायला लागेल जायचं, होतं का असं? का जाऊच नाही? कारण ते सबकॉन्शियस माइंड मध्ये गेलं, अंतर्मनात गेलेलं आहे, ते काढता येत नाही. ही गोष्ट जर थोडी आपण अभ्यासाला लागू गेली किती मोठा बदल होतो हे मी केलेलं आहे. मी तुम्हाला परत सांगतो की मी पुस्तकातलं कुठली गोष्ट तुमच्यावर ठेवत नाही, हे मी स्वतः केलेलं आहे, आणि याच्यातून मला प्रचंड मार्क मिळालेले आहे. मला इंजिनिअरिंग करताना किंवा माझं शिक्षण घेताना 1 रुपया खर्च कधीही आलेला नाही, हे मी सगळ्यांच्या समोर सांगतो, कारण गरजू तिथं बरेच असतील. मी नवोदयला शिकलो, नवोदय विद्यालय किती जणांना माहिती आहे, शिक्षका मॅडम इथे आहेत, सगळ्या शिक्षकांना इथं माहिती आहे, शिंदे मॅडमला माहिती आहे कदाचित, की नवोदय विद्यालयामध्ये लागल्याच्या नंतर त्याची परीक्षा असते, लागल्यामध्ये सहज जातात नाही, ती परीक्षा असते. जिल्ह्यातून परीक्षा घेतल्यानंतर 80 विद्यार्थी निवडतात. निवड झाल्याच्या नंतर तुम्हाला 12वी पर्यंत फ्री ऑफ कॉस्ट शिक्षण असतं. ही बद्दल थोडं माहिती आली की कोणापर्यंत तुम्ही पोहोचू शकाल एखाद्या गरजू वृंदापर्यंत. तो विद्यार्थी जर पास झाला ना, 12वी पर्यंत त्याला काहीच करायची गरज पडत नाही. म्हणजे अगदी त्याला सॉक्स, बूट, चप्पल, पेस्ट, ब्रश, डोक्याला लावायला तेल, कपडे, जे काही तुम्ही गरीब मुलाला घेता प्रत्येक गोष्ट त्याला तिथे मिळणार आहे. फक्त त्याला एक बकेट आणि त्याला ठेवण्यासाठी सामान, एक बॅग घेऊन त्याला तिथं पाठवायचं, एवढंच करायचं. पण इतक्या सुविधा आहेत, फक्त ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही. आता मुंडे सर म्हणत होते ना की सुविधा भरपूर आहेत, फक्त आपल्याला माहिती नाही. त्यामुळे तिथे मला पैसा लागला नाही. त्यानंतर इंजिनिअरिंगला असताना आमच्या स्कीम होती की पहिल्या 5 विद्यार्थ्यांना कुठलेच पुस्तक घ्यायला पैसे लागणार नाही. मी 4 वर्ष पहिल्या 5 मध्ये होतो, त्यामुळे मला कधी 1 रुपया लागला. नंतर गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये सीईपी ला आलो, तर तिथे विद्यार्थी आहेत, तर सीईपी विद्यार्थी मोठ्या मोठ्या पदावर आहेत, तर शंका नाही आहे, तिथे पैसा लागला नाही. IIT ला गेलो, तिथे माझं फेलोशिप मध्ये ऍडमिशन झालं, तिथे पैसा लागला. त्यामुळे पैसा शिक्षण घेताना थोडंसं वाईट वाटतं. थोडं विषयांतर होईल, त्यामुळे पटकन सांगतो की जे आपण सबकॉन्शियस आणि अंतर्मनात गेलेली गोष्ट काढू शकत नाही, पर्टिक्युलरली ज्या महिला इथं बसलेल्या आहेत, ज्या ताई बसलेल्या आहेत, त्यांच्यासाठी मी आवर्जून या गोष्टी सांगेन की चांगल्या गोष्टी जर ह्या आवर्जून मुलाच्या मनात घेऊनल्या गेल्या तर तुम्हाला काहीच करायची गरज पडणार नाही. तरी अभ्यासासाठी कसं वापरणार तुम्ही? जेव्हा तुम्ही एखाद्या क्लासमध्ये बसलेला असताना, त्या क्लासमध्ये बसलेला असताना तुमचं फर्स्ट लेक्चर संपलं, XYZ लेक्चर संपलं, जे काय तुम्ही नोट्स काढता ना, थोडं 1 2 3 काहीतरी लिहा, 2 शब्द लिहा, 10 शब्द लिहा, काहीतरी लिहा. ते झाल्याच्या नंतर जेव्हा ते सर बाहेर जात असतील, कुठल्या क्लास असो, MPSC असो, शाळेत असो, कुठल्या क्लास, ते जेव्हा बाहेर जातात ना, तेव्हा जस्ट बघून घ्यायचं, त्याला वाचायचं नाही, फक्त डोळ्यांनी बघायचं. बरोबर आहे? वाचायला तुम्हाला 100 पानं वाचायचे म्हटले खूप वेळ लागेल, बघायला वेळ लागेल का? इथं मोठं काहीतरी लिहिलेलं आहे, तुम्ही सहज पाहू शकता की इतकं मोठं लिहिलेलं आहे. बरोबर आहे? फक्त नजरेने असं बघायचं, त्याच्यावरती फक्त बोट ठेवायचं, बघताना काय करायचं, बोट ठेवायचं. सगळे विद्यार्थ्यांनी लक्षपूर्वक ऐका, बाकीच्यांनी पालकांनी लक्ष दिले चालेल, पण विद्यार्थ्यांनी 100% ऐका. मी फार जीव तोडून सांगतो मला गोष्ट, याच्यातून तुमच्या आयुष्यात बदल होणार. फक्त बोट ठेवून दे, बघायचे की काय मी लिहिलेलं आहे. हे झाल्याच्या नंतर जेव्हा तुम्ही घरी येता, वही पुस्तक बॅग बाजूला ठेवायच्या अगोदर परत एकदा जे काय आपण आता पूर्ण दिवसभर शिकलेले आहोत, जे काय आपण नोट्स लिहिलेल्या आहेत, त्या एकदा वाचायच्या. नोट्स नसतील लिहिल्या, त्याच्याशी रिलेटेड जे काही पुस्तक असेल ते पुस्तक घ्यायचं आणि बोटाने फक्त बघायचं, त्याच्याकडे वाचायची गरज
नाही, वाचायची गरज नाही म्हणजे समजून घ्यायची गरज अजिबातच नाही. म्हणजे काही अवघड आहे, काही सोपं आहे, काही प्रश्न आला काय ते अवघड सोप्याचा प्रश्न आला का? अजिबात नाही. आता किती घंटे झाले? 8 घंटेच्या आत तुम्ही 2दा केले, बरोबर आहे. परत सकाळी जेव्हा रात्री जेव्हा झोपतो आपण, झोपताना बेडवर जाण्याच्या म्हणजे झोपी जाण्याच्या अगोदर फक्त एकदा जस्ट त्याला बघा. वाचा म्हणत नाही, मी परत रिपीट करतो, वाचा म्हणत नाही, त्याला समजून घ्या म्हणत नाही, फक्त बघा त्याला. फक्त बघताना बोट ठेवा त्याच्यावरती, की काय तुम्ही बघताय हे तुमच्या नजरेत बसलं पाहिजे, त्यासाठी तुम्ही बोट ठेवा त्याच्यावरती. शांत झोप घ्या. झोप घेतल्यानंतर सकाळी जेव्हा उठाल तुम्ही तेव्हा सुद्धा फक्त तीच प्रक्रिया परत करा. सकाळी उठल्यानंतर बघा आणि कॉलेजला जा, शाळेत जा. आणि त्याच्या अगोदर फक्त शक्य झालं तर आज आपण काय शिकणार आहोत हे तुम्ही जर जस्ट बघून गेलात, ते अभ्यास करायला तुम्हाला सांगतच नाही, फक्त बघून गेलात तर किती मोठा फरक पडेल ना, हे तुम्ही कोणाला विचारायची गरज नाही, कोणाला सांगायची गरज नाही, तुम्हाला स्वतःला जाणवेल. आणि जेव्हा परत दुसऱ्या लेक्चरला बसतो आपण, काल काय शिकवलं त्या सरांनी, एक लेक्चर चालू होताना अटेंडन्स वगैरे असते ना, तर 2 गप्पा असतात, 2-3 मिनिटं अशीच जातात. तर 3 मिनिटामध्ये तुम्ही ते बघू शकता की काल काय शिकलो मी. हे झाल्यानंतर आठवड्यातून रविवारी फक्त 1 तासभर किंवा अर्धा तास जे काही आठवड्याभर आपण बघितलं ते परत बघा. आणि महिन्यातून पण एकदा अर्धा तासाने बघा, महिन्यातून एकदा. याच्यानंतर जर तुम्हाला काही नाही आठवलं तर माझ्याकडे असं तुम्ही सांगितलं सगळं फेल झालं. ते कसं फेल जातं तेही मी तुम्हाला अनालिसिस करून देतो. मला स्वतःवर विश्वास आहे, मी काय बोलतोय आणि काय करणं हे मला स्वतःवर विश्वास आहे, त्यामुळे मी हे प्रूव्ह करून देऊ शकतो तुम्हाला. त्यामुळे जेवढे विद्यार्थी आहेत त्यांनी आजपासून जरी सवय लावली ना, एमपीसी यूपीसी काय याच्या पुढच्या जरी काही परीक्षा असतील जागतिक लेवलच्या, त्याही तुम्ही क्लिअर करू शकता. आणि या परीक्षेमध्ये काय लागतं, ऑब्जेक्टिव्ह प्रश्न असतात. तुम्हाला पाठांतराची गरज आहे का तिथे? जर माझ्या नजरेत बसला असेल हा इथे हे बॉक्स ठेवलेला आहे, हा म्हणजे याच्यावर ठेवलेला बॉक्स आहे, तर परीक्षेत तेवढंच विचारतात, पुढचं काही विचारत नाही. तुम्हाला एका सेकंद क्लिक होतं. आणि हे करत असताना जेव्हा फर्स्ट आन्सर तुमच्या डोक्यात येतं ना, फर्स्ट आन्सर 99% आन्सर करेक्ट असतं. 99%, 1-2 नाही, 99% आन्सर करेक्ट म्हणजे करेक्ट असतं. हे मी अनुभवलेलं बोल तुमच्या समोर ठेवतो. त्यातून काय घडतं काय नाही. त्यामुळे एमपीएससी यूपीएससी करणं अतिशय सोपं आहे, फक्त योग्य मार्गदर्शन आपल्याला मिळत नाहीये. इंजिनिअरिंग करणं सुद्धा अतिशय सोपं आहे, फक्त योग्य मार्गदर्शन मिळत नाही, किंवा जे कोणी आपल्याला मार्गदर्शन करू शकणार असेल त्याच्यापर्यंत आपण पोहोचू शकत नाहीये. जर हे सगळ्यांना आपण पाळलं की नाही, माझ्यापर्यंत ही गोष्ट ना मी 2 लोकांना तरी सांगतो पुढच्या. असे मी आता तुम्हाला नवोदयची माहिती सांगितली. नवोदय विद्यालय ही परीक्षा अशी आहे की जिल्ह्यातून 80 विद्यार्थी निवडले जातात. एकदा विद्यार्थी निवडला की 12वी पर्यंत त्याला सगळं शिक्षण हे केंद्र शासनातर्फे फ्री ऑफ कॉस्ट मिळतं. तर फक्त शिक्षण नाही, क्वालिटी एज्युकेशन मिळतं. सर्वांगीण विकास कसा असतो हे नवोदयमध्ये गेल्यानंतर आपल्याला कळेल. त्या आज जे आपण लाख रुपये भरून शिकवतो त्याच्याही पलीकडे जाऊन शिकलंय तिथे, कारण तिथे आईवडील जवळ नसतात. काही चुकलं की फटका बसतोच. सकाळी 5ला म्हणजे 5ला उठायला लागतंच, तुम्ही काही करा. इथं बघा म्हटलं तुम्हाला की मुलगा पुस्तक घेऊन बाहेर गेला आणि पुस्तक घेऊन घरात आला, आईला कौतुक असतं की किती अभ्यास करतोय. फार त्रास झाला त्याला. रविवाराला 10 वाजेपर्यंत झोपत झाला, अजिबात नाही. सकाळी दिवस हा तुमचा 5ला सुरू झालाच पाहिजे. माझं कॉलेज 10:30ला आहे, सर इथं आहे. माझं आज इन आणि आउट तुम्ही चेक करू शकता. 7:30ला मी कॉलेज जातो. आणि जो सकाळचा 10 वाजता टाइम असतो, 10 वाजेपर्यंत टाइम असतो ना, हा फक्त आणि फक्त कुठले पालक येतात किंवा कोणी मार्गदर्शनासाठी येतात तेवढ्यासाठी मी राखून ठेवला टाइम असतो. आणि एक नाही, अनेक लोक तिथे येतात. आणि मला स्वतः आनंद होतो की काहीतरी कोणापर्यंत पोहोचू शकतो आणि सांगू शकतो की बाबा हा इथं चुकतोय किंवा हे असं केलं पाहिजे. कारण तुम्हाला कुठलीही अडचण असेल इंजिनिअरिंग विषयी, शिक्षणाविषयी, जे लोक 10वीला आहेत त्याच्यात माझी खूप मनातून इच्छा आहे, सर असा मोठा कार्यक्रम न घेता, म्हणजे तुम्ही चांगलं केलं मोठा घेतला, एका वर्गात जर बसून यांना मी बोलू शकलो ना 10वीच्या विद्यार्थ्यांना किंवा 12वीच्या, तर नक्कीच मी नशिबात समजू स्वतःला की या विद्यार्थ्यांना मी बोलू शकतो. आणि त्या जेवढे विद्यार्थी असतील ना तर सगळ्यांची गॅरंटी मी घेतो की त्या आयुष्यात काय करणार. पण आईवडिलांना सुद्धा विचार करायची गरज नाहीये, त्यांची गॅरंटी माझ्यासाठी एकदा संवाद झाला त्याचा की तो विद्यार्थी काय करणार आयुष्यामध्ये हे मी तुम्हाला लिहून देतो. आणि तुम्ही जेव्हा तो विद्यार्थी ग्रॅज्युएट होऊन बाहेर पडेल तेव्हा मला विचारा की सर तुम्ही 5 वर्षापूर्वी याला बोलला होता ना, मी म्हटलं हे होणार आहे, हा विद्यार्थी झाला नाही. आतापर्यंत तरी अशी गोष्ट माझ्या कानावर आलेली नाही किंवा मी ज्यांना भेटलो, ज्यांना बोललो, असं घडलेलं नाहीये.
त्यामुळे मी तुम्हाला म्हटलं मला माझ्यावर विश्वास आहे. त्यामुळे जर माझ्याकडे एखादा कोणी आला त्याला कुठून काय दाखवायचंय हे मी त्याला नक्कीच समजून सांगू शकतो. म्हणजे माझ्याकडे एकच प्रक्रिया आहे की म्हणजे बीज लावणे. आज एखादी गोष्ट जर आपण डोक्यात टाकली की 5 वर्षांनी 10 वर्षांनी 100% झाड होणार आहे, त्या झाडाला 100% फळं येणारच आहे. तर आपली चूक एवढीच होते की आपण ते बीज टाकायला विसरतो आणि नंतर विचार करतो की तिथे शेती होती माझी, त्या शेतीत काहीच येत नाही, आता पेरलंच नाही, काही येण्याचा प्रश्नच नाही, येईल का काही? मशागत करून कोण परिस्थिती होतो, त्यात बी टाकायचं टाकलंच नाही आपण. म्हणून घरात वावरताना पालकांनी आईसोबत जास्त वेळ मुलगा असतो. आईने मी मगाशी नकारात्मक शब्द सांगितला ना, हा पुढच्या आयुष्यासाठी खूप घातक आहे. त्याला बोलताना जे का तुम्हाला म्हणायचं ना, हे करू नको केल्यापेक्षा त्याला दुसरं काहीतरी काम सांगा की हे कर, तुम्हाला नाही करायची गरज पडणार नाही. म्हणजे तो पाणी वाया घालतात, नळ चालू करू नको, त्यापेक्षा त्याला म्हणून तुम्ही स्वतः जाऊन बंद करा, ते थोडंसं झाडू उचल. त्याला कळतं काहीतरी काम केलं पाहिजे. ही भावना रुजवल्या जाते ना, हे बीज त्याच्यामध्ये पडतं. तर अशा अनेक गोष्टी छोट्या छोट्या आहेत ज्याच्यातून हे विद्यार्थी घडत असतात, ते आपण करत नाही. आणि आपण सगळ्यात बेस्ट उदाहरण तुम्हाला सांगतो मी, थोडक्यात संपवतो सर, 1 मिनिट. नेहमी प्रत्येक पालकांचा एक म्हणजे तक्रार असते. माझ्याकडे बऱ्याच पालकांची तक्रार आहे की सर एवढं मुलांसाठी मी केलंय, मला साधे घालायला कपडे नव्हते, पुस्तक नव्हतं वाचायला. अनेक जण याच्यामध्ये कुठल्या तरी शाळेत मी शिकलो, पण मुलाला आज मी एकही गोष्ट कमी पडू दिली नाही. त्याने 1 पेन मागितला, मी त्याला 12 पेन घेऊन दिले. त्याने 1 ड्रेस मागितला, मी त्याला 8 दिवस लागणारे 8 ड्रेस घेऊन दिले. मी कधी सायकल वापरली नाही, त्या मुलाला मी गाडी घेऊन दिली. सर वडिलांचं खरंच जिंकून केलेलं काम आहे, काही शंका नाही. पण सगळ्यात मोठी चूक आहे. तुम्ही घडलात, तुम्ही आज काहीतरी नोकरीला आहात, वडीलधाऱ्या माणसाला असं बोलणं करत मला योग्य वाटणार नाही. पण विद्यार्थ्यांना सांगतो, हे जेव्हा वडील होतात ना, तेव्हा मला की वेळ या गोष्टीची की तुम्ही त्याला जाणीवच होऊ दिली नाही की 1 पेन महिनाभर चालवणं म्हणजे काय. तो पेन हरवला की दुसरा पेन आहे त्याच्याकडे, 11 पेन पडलेले आहेत, दुसरा घेतो लगेच लिहायला सुरुवात करतो. तो कशाला विचार करणार आहे? आणि त्याला माहिती आहे माझ्या आईवडील किती प्रेम करतात माझ्यावर. मी जर साधं म्हटलं ना की 2 पेन हरवले, परत 2 बॉक्स येणार आहेत, तो विचार करणार आहे का पेनचा? अजिबात नाही. तर बस पकडून शाळेत जायला पाहिजे किंवा कॉलेजला जायला पाहिजे, त्या ठिकाणी मी मुलाला गाडी घेऊन दिलेली. त्याला जिद्द कशी निर्माण होईल? त्याचे पंखच तोडून टाकतात. त्या पंखा देणारा बळ तर लांबच राहिला, ते पंखच तोडतात. म्हणजे हे सगळं त्याला जाणीव न होऊन देणाऱ्या गोष्टी आहेत. त्यामुळं हे सगळं करता इतकं त्याला अन्नादायक जीवन तुम्ही दिलं आणि आता तो मोठा झाला. आता तुम्ही अपेक्षा करता की संघर्ष करावा. कसा संघर्ष करेल तो? करेल का? हे चूक विद्यार्थ्यांची आहे का पालकांची आहे? त्याच्यामध्ये प्रेम येतं आपलं का जिव्हाळा येतो? हा विचार आपण आपलाच केला पाहिजे. कधी कधी अतिशय सुख देणं सुद्धा, कारण जोपर्यंत जंगलात तुम्ही गेलात नाही कधी, जंगलातील झाड फार उंच उंच असतात. दारात लावले झाड आहे ना, रोज त्याला पाणी घालतो आपण, त्याचे काढे छटाई करतो, त्याला खत पाणी घालतो रोज. तरी 2 दिवस त्याला पाणी नाही घातलं ते सुकून जातं. पण जंगलातील झाडे एवढे वर कसं काय जातात? त्याला तो सूर्यप्रकाश मिळवायचा आहे आणि त्याला माहिती आहे मी नाही वाढलं ना, दुसरं कोणी नाही माझ्यासाठी पाणी टाकायला येईल का? म्हणून ते जंगलात झाडं उंच उंच झालेलं असतं. म्हणून लेकरांना जिद्द निर्माण होण्यासाठी मी असं म्हणत नाही की तुम्ही त्याला काही लागलं तरी देऊच नका, तर त्याला जाणीव होऊ द्या. किंवा हे असं केलं ना, एक छोटं उदाहरण आहे. शिक्षक जेवढे त्यांना माहिती असेल, एका शिक्षकाने काय केलं होतं की जे त्याला तर मराठीत वरवंटा काय म्हणतात ना, ते फुलपाखरून तयार होण्याचं असतं ते छोटंसं है ना, म्हणजे कॅटरपिलर, इंग्लिशमध्ये त्याला कॅटरपिलर म्हणतात है ना. ते ठेवून सुरवंट, त्याच्यातून फुलपाखरू कसं निर्माण होतं, तयार कसं होतं हे तुम्ही बघा. बाहेर शिक्षक होता हे तुम्ही बघा. मी तोपर्यंत बाहेर जाऊन येतो आणि टेबलवर ठेवलं ते. आता ते त्याच्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करायला त्यांनी तोडलं, ते वरचा कवच तुटला आणि त्यातून बाहेर येण्याचा थोडासा प्रयत्न करत होता. ते प्रयत्न करत असताना त्याला त्रास होत होतो. म्हणजे आता काही बोलत नाही आपल्यासोबत, आपली फिलिंग असते. म्हणजे आपण आपल्या गोष्टी बऱ्याच आपल्याला सांगत असतो की असं असतं आहे का नाही आपल्याला माहित नसतं, पण आपण आपल्याला सांगत असतो. मग त्याला त्रास लावून दिसताना एक दयाळू मुलगा तिथे आला की किती त्रास होतो ना याला. म्हणून त्या दयाळू विद्यार्थ्याने काय केलं, ते पूर्ण फाडून टाकलं कवच वरचं आणि त्या फुलपाखराला
बाहेर काढली. त्याला किती दया वाटली की अरे वा मी किती दयावंत आहे, याला मदत केली मी आज आणि बाकीचे सगळे निष्ठुर लोक उभे यांनी एकाने मदत केलेली नाही याला, ही त्याच्या मनातली भावना असेल कदाचित. ते शिक्षक आले नंतर ते भरून पडलं, 2 मिनिटात ते भरून पडलं फुलपाखरू. आणि मग ते शिक्षक आले, त्यांनी ते बघितलं, सगळा प्रकार त्यांना सांगण्यात आला, लक्षात आला. तर ते शिक्षक म्हणाले तू केलेलं काम चांगलंच आहे, पण चुकीच्या ठिकाणी केलं. कारण हे फुलपाखरू बाहेर येत असताना त्याला जो त्रास होतो, त्याचे जे पंख फडफडायला ताकद लागते ना, हे फाडताना हे करताना सगळी ताकद तो जमा करत असतो. आणि जेव्हा ती ताकद एकवटली जाते तेव्हा तो फाडून बाहेर येतो. अशा वेळेस त्यात आलेली ताकद ही त्याला बाहेर आल्यानंतर जगण्यासाठी मदत करत असते. पण ही ताकद येण्या अगोदरच तू त्याचा कवच फाडलं आणि तो बाहेर आला. तुझं काम चांगलंच आहे, पण त्याला लागणारी ताकद निर्माण झाली का? नाही. त्यामुळे तो वातावरणात जगू शकला नाही. आणि हेच रोधक असतं की आपण आपल्या मुलांना, पाल्यांना जे काही सुख समृद्धी देण्याचा प्रयत्न करतो. तुमच्या आई वडील म्हणून खूप चांगली भावना आहे किंवा मला सायकल नव्हती, माझ्या मुलाला गाडी घेऊन दिली. मी 2 व्हीलर घेतलो ना, माझ्या मुलाला मी 4 व्हीलर घेऊन दिली. कॅटेगरीचे मुलं आज सीएबी सारख्या ठिकाणी 4 व्हीलर मध्ये येतात. गर्वाची गोष्ट आहे का दुःखाची आहे हे सांगणं माझ्यासाठी खूप अवघड आहे. 4 व्हीलर येतात आणि आपण कुठे जर पैसे मागायला गेलो तर आपल्याला पैसा नाहीये, म्हणून त्याला गाडी द्यायची, सायकल द्यायची, काय द्यायचं ते आपण ठरवायचं. त्याचे पंख बळकट करायचे का त्याला बाहेर येण्या अगोदरच आपण फक्त आपली दया दाखवायची, दयावंत व्हायचं का निष्ठुर व्हायचं हे आपण ठरवायचं. एवढं थोडं जरी पाळलं तर मला असं वाटतं येणारी आपली जी पिढी आहे, आत्ताची जी पिढी धडपड करते, त्याला थोडा मध्येचा हात म्हणजे आपण लक्ष ठेवलं पाहिजे की हा काय करतोय, बरोबर आहे. जिथं वाटतं ना तिथं तर हात दिला पाहिजे. नक्कीच चालताना एखादा धडपड झाला त्यालाच आपण हाताने मदत करतो. एखादा अगदी झोपलेल्या रस्त्यावरती त्याला कोणी म्हणत नाही उठ अरे तुला चालवतो मी. जो धडपड करत असतो ना त्यालाच माणूस हात देतो की चला कडे याला 2 पाऊल पुढे नेतो मी, हा काहीतरी करू शकेल. त्यामुळे धडपड आपल्यामध्ये जिद्द आणि धडपड दिसलीच पाहिजे. एवढ्या शब्दात थांबतो की प्रत्येकाने अभ्यास करताना ही जिद्द ठेवा की जर तुम्ही एमपीएससी करणार असाल किंवा 12वी आता परीक्षा देणार असाल, सीईटी देणार असाल, जेडब्ल्यू देणार असाल, कुठलीही परीक्षा देणार असाल, त्या परीक्षेमध्ये जर जेडब्ल्यू असेल, मागच्या वर्षी आपल्या कॅटेगरीमध्ये किंवा ओपनच्या विद्यार्थ्यांना जेवढे मार्क मिळाले असतील, माझा अभ्यास असा असेल की पुढच्या वर्षी त्याच्यापेक्षा 1 मार्क हा माझा जास्तच असेल. ही जिद्द तुमच्यामध्ये पाहिजे. आणि एमपीएससी जर करणार असाल तुम्ही जे कोणी ऑप्शनल विषय घेणार असाल त्या ऑप्शनल विषयाचा अभ्यास असा करा की त्या विषयामध्ये MA किंवा MTech जे कोणी केलेलं असेल, मास्टर असेल त्या विषयामध्ये कोणी, त्यांनी जर पेपर सोडला त्याला जर 50 मार्क मिळणार असतील तर मला 51 मार्क मिळाले पाहिजे, तर तुमचा अभ्यास आहे. एवढं जर तुम्ही जोपासलं तर गॅरंटी आहे माझी की तुम्हाला जगातलं कुठलीच परीक्षा, कुठलंच ज्ञान आणि कुठला जॉब मिळणारे कोणीही थांबू शकत नाही. फक्त हत्तीसारखं तुमच्या मनच तुम्हाला थांबू शकणार आहे, बाकी जगातलं कोणीही तुम्हाला थांबू शकणार नाही. एवढं बोलून थांबतो. धन्यवाद. जय भीम.